दानोळी जिकडे गुलाल तिकडं तुम्ही या विजयाची जबाबदारी घ्या. खासदार धैर्यशील माने यांचे आव्हान. दानोळी येथे राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचारात खासदार धैर्यशील माने व आमदार राजेंद्र पाटील यांची जंगी सभा. दानोळी तालुका शिळे येथील दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात राजश्री विकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी सायंकाळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या उपस्थितीत जंगी जाहीर सभा झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नेत्यांनी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत शिरोळ तालुक्याचा विकासाचा रथ पुढे नेण्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे पेंटर यांच्या स्नुषा जोशना कांबळे यांचा विजय म्हणजे दिवंगत सुरेश कांबळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल. दानोळी जिकडे गुलाल तिकडे तुम्ही शिट्टी या चिन्हाचे बटन दाबून या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी घ्या. आम्ही तुमचे विकासाचे स्वप्न पूर्ण करू. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, या निवडणुकीत आघाडीने उमेदवारी देताना कोणाकडे किती पैसा आहे हे पाहिलेले नाही, तर कोण उमेदवार सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकपणे काम करेल याचा विचार करून उमेदवारी दिली आहे. विकास रथाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील दानोळीच्या उमेदवारांना विजयी करा. यावेळी कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, दानोळीतील प्रमुख नेते तसेच उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करून मतदारांना आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. सभेला अमरसिंह पाटील, पैलवान केशव राऊत, महादेवराव धनवडे, रावसाहेब बेलोडे, सतीश मलेमे, बापूसू दळवी, केशव राऊत, सुनीता वाळकुंजे, महावीर साकाप्पा, पिटू पाराज, सोमनाथ माने, धन्यकुमार पाराज, अनिल कांबळे, भोसले गुरुजी, संजय नांदणे, दिलीप पाटील एमडी, दिलीप मगदूम, बशीर फकीर, सुभाष माने, पोपट बोकरे, पिरगोंडा पाटील, राजू आडमुटे, अनिल पाटील, शैलेंद्र पुजारी, उमळवाड सरपंच छाया कर्वे, राकेश खोंद्रे, बाबासू तांबोळी, बबन गावडे यांच्यासह 7 गावातील प्रमुख मान्यवर, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पण शाहूंचा विचार जातींना विभागण्याचा नव्हता. शाहूंचा विचार जातींना एकत्र आणण्याचा होता. शाहूंचा विचार समाजाचं परिवर्तन घडवण्याचा होता. शाहूंचा विचार परिवर्तनात्मक, विकासात्मक, रचनात्मक कामातनं हा जिल्हा सर्वांगीण विकासाचा संकल्प व्हावा यासाठी म्हणून मांडलेला विचार आज ह्या पॅनेलच्या रूपानं तुमच्या गावामध्ये या ठिकाणी पुढे जातो. मी असेल, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असतील, उल्हासदादा पाटील असतील, या सगळ्यांनी एकत्रपणे एक जीवानं या पॅनेलची रचना करत असताना माझं तुझं न म्हणता योग्यतेला महत्व देण्याचं काम या निमित्तानं केलं आहे. दळवी साहेब, खऱ्या अर्थानं पॅनेल उभं राहत असताना पार्टीचं स्पिरिट येत आहे. आपण एखाद्या कार्यकर्त्याला आत घ्या, याला काढू घ्या, घेऊ नका याच्या बाबतीत आग्रह धरतो, पण आम्ही कुणीही एकमेकाच्या नावांचा आग्रह न धरता त्या पंचकृषीच्या विकासाला कोण साथ देऊ शकेल याचा विचार करून ती माणसांची नावं त्या ठिकाणी समोर ठेवली. आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून आम्ही ज्योत्स्नाताईंना जी संधी दिली, ही संधी देत असताना आपल्या गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सुरेश पेंटर यांना दिलेली ती श्रद्धांजली. मी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम करताना सुरेश राव त्या ठिकाणी माझ्याबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. उपाध्यक्ष म्हणून मी काम करायचो. कुठलाही जिव्हाळ्याचा विषय असू दे, वर समोर मंत्री असू देत, आमदार असू देत, खासदार असू देत, सुरेश पेंटरने हात वर केला आणि तिथं बोलायला चालू केलं. हे कायम ठरलेलं असायचं. धनवडे साहेब, तुम्ही जिल्हा परिषदेचं एका काही प्रतिनिधित्व केलं. माने साहेबांच्या काळापासून या ठिकाणी मानेसाहेबची परंपरा त्या ठिकाणी चालू होती. अजितरावांनी पंचायत समितीचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं. लोकप्रतिनिधीला कोणी आयता आणून देत नाही, त्याला भांडावं लागतं, झगडावं लागतं, तिथं मांडावं लागतं आणि त्याच्या पाठीमागं राजकीय वर्धास्त सुद्धा असावा लागतो. आज कर्मधर्म संयोगानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची ताकद आपल्या सर्वांच्या पाठीची आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री, खासदार आणि आमदार तुमच्या विचाराचा आहे. उद्याचा होणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सदस्य ज्यावेळी आपल्या विचाराचा त्या ठिकाणी होईल त्यावेळी त्याला गती आणखी वाढणार आहे. गाव करील ते राव करू शकत नाही. आम्ही करायचं ठरवलं,
तर आम्ही खासदार म्हणून केंद्रामध्ये पॉलिसी तयार करण्याचं काम करतो. संसदीय लोकशाही आहे, संसदेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आयुध आहे, त्या आयुधांचा वापर करून संसदेमध्ये कायदे एका गावापुरते एका जिल्ह्यापुरते तयार होत नाहीत, तर या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठीचे म्हणून त्या ठिकाणी ते कायदे त्या ठिकाणी तयार होतात. आमदार म्हणून काम करत असताना राज्याची भूमिका त्या ठिकाणी समोर ठेवून काम करावी लागते आणि राज्यामध्ये सांध्यापासून बांध्यापर्यंत जिथं जिथं काम करता येईल त्याच्यासाठी म्हणून विकासाचा आराखडा तयार करावा लागतो. जिल्ह्याचा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आणि पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर माधुरीताई असतील किंवा ज्योत्स्नाताई असतील, या मतदारसंघाचं सर्वांगीण विकासाचं धोरण त्या ठिकाणी आखणार आहे. लाडकी बहीण नुसतं म्हणून चालणार नाही. योजना झाली, महिलेला आपण ताकद दिली, घरामध्ये पैसे यायला लागले, ओवाळणी दर महिन्याला, वर्षातून एकदा भाऊ देत होता तो आता महिन्याला ओवाळणी यायला लागली. पण आता विकासाची संधी त्या स्त्रीला मिळाली, तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली, स्त्रीत्वाच्या माध्यमातून मातृत्व जागृत झालं आणि आज त्या स्त्रिया निव्वळ बिलवडे साहेब या ठिकाणी गावापुरत्या घरापुरता मर्यादित राहिले. बेबीताई त्या काळात जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. रावसाहेब बिलवडे त्यावेळी युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. आता जुन्या आठवणी कुणीतरी सांगितल्या, त्यावेळी ते युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. यावेळी डांगे वहिनींचं सुद्धा आपल्या सर्वांच्या मध्ये या ठिकाणी स्वागत. नगराध्यक्ष म्हणून एक भगिनी कसं काम करते, एक उत्तम उदाहरण त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहे. आणि बेबीताई त्या ठिकाणी ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या, ते राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करायचे. पण जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना त्यांना कामाचा अनुभव तयार झाला आणि त्यातनं गावातल्या एक विकासाची गंगा येण्यासाठी म्हणून एक स्त्री म्हणून त्या ठिकाणी काम करून पाहिजे. आज 3 महिलांच्या हाती ही कमान जाणार आहे. दीपालीताई आहेत, ज्योत्स्नाताई आहेत आणि माधुरीताई. तिन्ही महिला या मतदारसंघातनं आपलं नेतृत्व त्या ठिकाणी करणार आहे. 50% आरक्षण राज्यामध्ये आहे, जिल्ह्यामध्ये आहे, ग्रामपंचायतीमध्ये आहे. पण दानोळी मतदारसंघामध्ये 100% आरक्षण आहे. इथं मातृत्वाचा विजय, इथं कर्तृत्वाचा विजय, इथं भगिनीला संधी मिळाल्यानंतर या तिन्ही माऊल्या ज्यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी जातील, त्यावेळी या गावागावांमध्ये विकास साधत असताना बरोबर पती असेलच, पण तुमची गती वाढली पाहिजे. कारण आम्ही तुम्हाला प्रतिनिधी नेमतो. उद्या तयार झाल्यानंतर सदस्य म्हणून ज्यावेळी तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये बोलाल, पंचायत समितीचे सदस्य म्हणून बोलाल, त्यावेळी आमची ऊर भरून आलं पाहिजे की आमची भगिनी सुरुवातीला अशी होती, पण आज बोलताना तिला ताराराणीची धार प्राप्त झाली आणि मतदारसंघाच्या विकासासाठी ती कुणालाही चॅलेंज करायला त्या ठिकाणी तयार होती. आम्ही हे राजकारण नेमकं कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय? खासदार आणि आमदारांनी काम केलेलं अनेक कामं आपल्या गावाची वाचून दाखवता येतील, पण गेले 9.5 वर्ष आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रतिनिधी नव्हते. आज ही परत संधी तयार झाली. मी आणि यड्रावकर साहेबांनी ठरवलं की आम्ही कुणावरही टीका करत नाही, आम्ही कुणाचं वावाडे काढत नाही, आम्ही कुणाला वाईट म्हणून दळवी साहेब आपण त्या ठिकाणी प्रचार करत नाही. आमचे उमेदवार कसे आहेत आणि ते तुमच्यासाठी समर्पित भावनेनं काम करतील, आम्ही त्यांच्या पाठीची ताकद उभं करू. आमदार आणि खासदार एका दिशेनं त्या ठिकाणी काम करतायत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य त्याच विचाराचे झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आणखी गती या सगळ्या सर्वांगीण विकासाला येईल. शिरोळ तालुक्याचा इतिहास रत्नापारला कुंभाराच्या पासून त्या ठिकाणी आपण सर्वजण जाता. या गावचे सुपुत्र बॅरिस्टर खर्डेकर साहेब त्या ठिकाणी ज्यावेळी संसदेमध्ये बोलायचे त्यावेळी नेहरू साहेब ऐकायला थांबायचे. म्हणजे देशाचा पंतप्रधान सुद्धा विद्वत्तेसमोर झुकायचा. विद्वत्तेनं बोललेलं बोलणं पंतप्रधानाला ऐकूसं वाटायचं. तो कुठल्या गावचा आहे त्या ठिकाणी नव्हतं, पण दानोळी गावचा आवाज त्यावेळी लोकसभेमध्ये सुद्धा गुंजायचा. आज आपल्या मातीतली ही मुली, आपल्या सुना असतील, आपल्या मुली असतील, या ठिकाणी पुढं कुठंतरी संधी मिळते. मी स्वतः इतकं जबाबदारीनं का बोलू शकतो? मला एकच मुलगी आहे. स्त्री पुरुष भेदभाव आमच्या कुटुंबात, माझ्या भावाला सुद्धा एकच मुलगी आहे. पुढे त्यांनी राजकारण करावं अशी माझी अपेक्षा नाही. त्यांना जे करिअर करायचं असेल, नाही करायचं असेल तर त्यांनी तो त्यांचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पण मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतो,
आपल्या घरातल्या गृहिणीला एखादी संधी मिळाली तर त्याचं सोनं करण्याची क्षमता त्यामध्ये त्या ठिकाणी असू शकते. मगाशी ते या ठिकाणी तमदलग्याचे आमचे राजकुमारजी बोलले, आडमुटे राजकुमारजींनी सांगितलं की वहिनी साहेब, माने वहिनी त्यावेळी लोकसभेच्या खासदार होत्या. 5 वेळा त्या लोकसभेचे इलेक्शन लढल्या. त्यातल्या 2 वेळा, एकदा अपक्ष म्हणून ढाल तलवारच्या चिन्हावर लढल्या. माने साहेबांच्या निधनानंतर आमच्या गटाची ताकद हीच सगळी संपत्ती घेऊन आम्ही लढत होतो. कसलीही ताकद नव्हती, बलाढ्य शक्तीसमोर लढाई करायला लागायची, पण हिमतीनं त्या लढत राहिल्या. एकदा अपक्ष म्हणून या ठिकाणी लढल्या, एक शिवसेनेचं धनुष्यबाण घेतलं आणि तिसऱ्यांदा विजयी होत असताना राष्ट्रवादीतनं त्या ठिकाणी विजयी झाल्या. त्या होत असताना परिश्रम घ्यावे लागले, हिंमत दाखवावी लागली. सासरे नव्हते, मिस्टर म्हणजे त्यांचे पती आणि माझे वडील माझ्या लहानपणीच गेले होते. पण एखाद्या स्त्रीवर ज्यावेळी एखादी घराची जबाबदारी पडते त्यावेळी ती एका वेगळ्या रूपामध्ये त्या ठिकाणी येते. ती नुसतीच माझी घरात आई नव्हती, तर ती जनतेची प्रतिनिधी सुद्धा होऊ शकते हे त्यांनी कर्तृत्वानं निवृत्त करून दाखवलं. त्यावेळी कुठल्याही आरक्षणाशिवाय निवेदिता मानेंना तुम्ही 2 वेळा खासदार केलं, त्यावेळी कुठल्याही आरक्षणाची संधी त्यांना मिळाली. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये आता एक वेगळ्या पद्धतीचा वैचारिक धागा निर्माण झाला पाहिजे. आपली पुढची पिढी होत असताना आपण त्याचं अनालिसिस करताना मुलांना करिअर ओरिएंटेड त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे. आणि आज जे राजकारणामध्ये या ठिकाणी मंडळी येत आहेत, ज्या स्त्रिया येत आहेत, त्या स्त्रियांनी आपल्याला स्वतःला डेव्हलप करायला आतापासून सुरुवात केलं पाहिजे. आणि मी आमच्या घरची सून असेल, गृहिणी असेल, त्यावेळी त्याच्यावर त्यांचा हक्क आहेच, पण त्याचबरोबर आता तुम्ही कारभारी होणार आहात. तुमचा कारभारी व्हायला नको याची काळजी. आम्ही कारभार गृहिणीच्या हातात देतोय, तुमच्या हातामध्ये देतोय. मी ज्यावेळी जिल्हा परिषदेचा, मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य होतो, मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, उपाध्यक्ष झालो. दळवी साहेब, लोकसभेचा खासदार होणं एका वेळेस सोपं आहे, पण ग्रामपंचायतीचा सदस्य होणं फार अवघड आहे. आणि सदस्याला जो ताप असतोय तो जरा तुम्हाला कमी आहे. तुम्ही आता पंचायतीला आणि जिल्हा परिषदेला काम करताय. पूर्वी लोकसभेला रिटायरमेंट म्हणायची, म्हणजे एखाद्या माणसाला राजकारणातला आमदार असला की तो स्पर्धेत असायचा. आता तरुण पिढी लोकसभेपर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचली. पंचायत समितीला पोचवांचं काम म्हणायचे, काय आता त्या पंचायत समितीमध्ये राहिले म्हणायचे. पण एखाद्या पंचायत समिती सदस्यानं, जिल्हा परिषदेच्या सदस्यानं ठरवलं तर आमदार खासदारापेक्षा मला 800 गावांचा लोकसभा मतदारसंघ आहे, तुम्ही 8 गावांमध्ये कारभार करणार आहात. 8 गावांचा पुनर्विचार करत त्याचा आराखडा जर रचला, 5 वर्षाचा ऍक्शन प्लॅन रचला, तर एखाद्या खासदार आमदाराला सुद्धा लाजवू शकेल इतकं काम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य करू शकतात. हे यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत होतं की ह्या गावगाड्यातनं नेतृत्व तयार झालं पाहिजे. त्याची संधी आज या मंडळींना त्या ठिकाणी मिळणार आहे. मी फार वेळ न घेता एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन. मला पुढे अजून 3 सभा आहेत, त्यामुळे लवकर गडबडीनं बोलायला मी उभारलो एवढ्यासाठी. उद्या आपल्याला पुढं काम वहिनीच्या हातामध्ये आता मी पॅटर्न देऊन जाणार, तोपर्यंत उल्हासदादा आणि आमदार साहेब त्या ठिकाणी येतील. मला आजपर्यंतचा इतिहास माहिती आहे. मी माझं पहिलं राजकीय भाषण याच व्यासपीठावर मी केलं होतं लहान असताना. आणि दानोळी जिकडे गुलाल तिकडे हे समीकरणही मला माहिती आहे. दानोळीने एकदा ठरवलं, इथनं वारू सुटला की प्रत्येक गावामध्ये आजूबाजूच्या त्याचा संचार येतो आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण दानोळीकर त्या ठिकाणी इलेक्शन हातामध्ये घेतात. आज तुम्ही ह्या भगिनींची इलेक्शन हातामध्ये या ठिकाणी घ्या. पुढच्या 5 वर्षाचं विकासाचं स्वप्न आम्ही दोन्ही आमदार खासदार म्हणून या ठिकाणी पूर्ण करू, हे अभिवचन आपल्याला या निमित्तानं देतो. राजश्री शाहू आघाडी या ठिकाणी आहे. या शाहू आघाडीचे चिन्ह तुम्हाला सांगायची गरज आहे का? चिन्ह पोरं सांगतातच रोज. घरात तर सुटली की बाजूला रोज त्या ठिकाणी चिन्हाचा प्रचार आणि प्रसार लहान पोरं त्या ठिकाणी करतात. शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण एक दिलानं साथ द्यावी. 7 तारखेला मतदान त्या ठिकाणी आहे. 7 तारखेला आपलं हे बहुमोल मत
आपल्या या भगिनींच्या पाठीशी उभं करावं एवढी कळकळीची विनंती खासदार म्हणून आपल्यापर्यंत या ठिकाणी करतो आणि दाडोळीकरांना या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावांना एवढं आश्वस्त करतो, मागं आम्ही कामाला कमी पडलो नाही, याच्या पुढं आमदार आणि खासदार दोघंही एकमेकाच्या हातात हात घालून या सर्व गावांच्या विकासामध्ये आम्ही एक पाऊल आणखी पुढे टाकू. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलाय, आम्ही जे आता सवंगडी तुमच्या हातामध्ये देतोय त्यांच्यावरही तुम्ही तशाच पद्धतीचा विश्वास ठेवा आणि त्यांना काम करण्याची संधी द्या, एवढी विनंती करून मी पुढे जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. निवडणुकीच्या निमित्तानं राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार ज्योत्सनाताई कांबळे, दानोळी पंचायत समितीचे उमेदवार माधुरीताई साळुंखे आणि कोथळी पंचायत समितीचे उमेदवार दीपालीताई वायदंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय उल्हासदादा ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या सभेसाठी म्हणून गेले ते आपल्या विभागाचे विद्यमान खासदार सन्माननीय तहसीलदादा या ठिकाणी उपस्थित असलेले शिरूरचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पैलवान केशव राऊत साहेब, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती सन्माननीय महादेवरावजी धनवडे साहेब, रावसाहेब भिनवडे, सतीश मलमे साहेब, बापूसाहेब दळवी, केशव राऊत साहेब, सुनीता ताई वाळकुंजे, महावीर सकाप्पा, पिंटू पराग, सोमनाथ माने, धन्यकुमार पराग, अनिल कांबळे, भोसले गुरुजी, संजय रान्ने, दिलीप पाटील, एमडी सन्माननीय दिलीप मगदूम साहेब, बशीर फकीर, सुभाष माने, पोपट बोकरे, फिरगुन पाटील साहेब, राजू आडमोटे, अनिल पाटील, शैलेंद्र पुजारी, उमळवरचे सरपंच छायाताई कर्वे, राकेश कोंद्रे, बाबासाहेब तांबोळी, बबन गावडे, सर्वच या सगळ्या मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातील सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि पंचकृषीतून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बंधूंनो, मागासपासून सगळ्यांनी अनेक वक्त्यांनी सन्माननीय उल्हासदादा असतील किंवा तहसीलदादा असतील, धनवडे साहेब असतील, केशव पैलवान असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा या ठिकाणी आढावा घेण्याची, निवडणूक का कशी त्याबद्दल सगळं सविस्तर मार्गदर्शन केलं. मी फारसं खोल त्या या राजकारणामध्ये जाणार. गेल्या 7 वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये जवळपास 2-2.5 हजार कोटी रुपयाची विकास कामं झाली. अनेक रस्ते झाल्या, गटरी झाले, समाज मंदिरं झाली, सांस्कृतिक भवन, अशा अनेक कामं आपण ह्या सगळ्या तालुक्यामध्ये विकासाच्या माध्यमातून गेली 7 वर्षे आपण केलं. पण हे करत असताना आता पुढच्या भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. पाठीमागची 5-6 वर्षे निवडणुका नव्हत्या, त्यामुळं आपल्याला कधी ठराव मिळाला, कधी अडचणी यायच्या. पण आता इथनं पुढच्या काळामध्ये लोकनियुक्त बॉडी ह्या दोन्ही ठिकाणी येणार आहे. त्यामुळं ज्यावेळा खासदार आपला असतो, आमदार आपला असतो, त्यावेळा तालुका पंचायत आणि पंचायत जिल्हा परिषद ही सुद्धा जर एक विचाराची असेल तर ज्या पद्धतीने गेल्या 6 वर्षे आपण विकासाचा वेग ठेवलाय तो आपण भविष्य काळामध्ये सुद्धा ठेवू शकतो. आज गेल्या 6 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर एकंदरीत ह्या तालुक्याच्या बाकीच्या ज्या रस्ते गटरी ह्याच्या पलीकडे जाऊन आरोग्याची सुविधा ह्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची मिळायला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्या 100 बेडचं असणारी सगळी शासकीय आरोग्याची यंत्रणा मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाचा काळ आपण सगळ्यांनी बघितला आहे, अनुभवला आहे. ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये आपण ह्या कोरोनाच्या काळामधलं ज्यावेळा आरोग्याचं महत्त्व हे सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत ज्यावेळा महत्त्व कळायला लागलं त्यावेळा आपण ह्या तालुक्यामध्ये आरोग्य यंत्रणा आपली मजबूत करण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास 900 बेड आपण उदगावसारख्या ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे सर्व सोयीनियुक्त अशा पद्धतीचं हॉस्पिटल आहे. तिथे मेंटल हॉस्पिटल असेल, आयुष हॉस्पिटल 100 बेडचं असेल, कॅन्सरसाठी म्हणून आता ज्या कॅन्सरच्या ज्या थेरपी करतो त्यासाठी म्हणून आता आपण 30 बेडचं स्वतंत्र हॉस्पिटलची मागणी केल्या. येणाऱ्या काळामध्ये अशी ते सुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल की जेणेकरून तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचं आरोग्याचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याला ह्या तालुक्यामध्येच सुविधा मिळायला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था मग केवळ नुसतं उदगावपुरतं मर्यादित नाही तर मग दत्तवाडला सुद्धा आपण आता ग्रामीण रुग्णालय जवळपास 13.5 कोटी रुपयाचं ग्रामीण रुग्णालय त्या भागामध्ये सुद्धा उभा करण्यात आपल्याला. आज रोजगाराच्या निर्मितीतनं आता शेतीची वाटणी आता गुट्टीवारीवर आल्या. याच्यासाठी म्हणून रोजगार निर्मितीसाठी म्हणून ज्या त्या ठिकाणी 5 किलोमीटरच्या परिघामध्ये
तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला रोजगार मिळावा त्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये टाकळी परिसरामध्ये MIDC आपण या ठिकाणी उभा करण्याचा असे अनेक आपण कामं ही घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं आपण जर बघितलं तर आपल्या ह्या दारोली आणि आसपासच्या कोरली असेल, उमरवाड असेल, चौटेकर या सगळ्या लोकांना जयसिंगपूरसाठी म्हणून जर ते दवाखान्याचा काही विषय निघाला, एखादं इमर्जन्सी पेशंट आलं तर जयसिंगपूरला जायला लागतं. आणि जवळपास प्रत्येक अर्धा पाऊण तासाने मी बी आता पाण्यात राहायला आल्यामुळं प्रत्येक अर्ध्या पाऊण तासानं रेल्वेचं फाटक कसं बंद पडतंय त्याचा चांगला अभ्यास मला सुद्धा आता या ठिकाणी झाला. आणि म्हणून ज्या वेळेमध्ये ते पेशंट हे आपल्या दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून अनेक लोकांची जीवन प्राण गेली. अनेक वर्ष आपण सातत्याने प्रयत्न करतोय की त्या ठिकाणी पूल व्हावं. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाचा सर्वे आपण लावलेला होता, कारण त्याला जर पूल करायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार 60% वाटा हा केंद्र सरकार उचलते आणि 40% वाटा हा राज्य सरकार उचलते. पण त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण एकूण जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे आणि तिथनं जाणारे प्रवासी असं त्याचे 200 मार्काचं त्यांचं जे हे आहे त्याची गुणांक आहे, त्या गुणांकामध्ये आपला हा रेल्वे फाटक आपण 2 वेळा सर्वे केला, पण त्या दोन्ही वेळा आपलं बसलं नाही. त्यामुळं या रेल्वे फाटकाला अनेक अडचणी आपल्याला ही पूल बनवताना आले आणि त्यासाठी म्हणून आम्ही धोरण घेतलं. मग ह्याला पर्याय आपल्याला काय करता येईल ही भूमिका घेऊन ज्यावेळा आम्ही केलो त्यावेळा आमच्या लक्षात आलं त्यावेळा आपण एक भूमिका अशी घेतली की पलीकडचा रस्ता सुद्धा रेल्वेच्या पलीकडचा रस्ता हे सुद्धा जयसिंगपूरच्या हद्दीत आहे आणि अलीकडचा रस्ता सुद्धा एक 500 मीटर हे जयसिंगपूरच्या हद्दीमध्ये आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण वैशिष्ट्यपूर्ण मधनं त्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून आज राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आणि त्याला टेक्निकल सँक्शन सुद्धा राज्य सरकारने दिलं. येणाऱ्या काळामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता घेऊन त्याला पैसे आपण लावून येणाऱ्या काळामध्ये तो ब्रिज आपल्याला कशा पद्धतीने पूर्ण करता येईल, जेणेकरून अनेक लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि लोकांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं. अशा अनेक जी जुनी कामं अनेक वर्षानुवर्ष त्या तालुक्यामध्ये जी अशी पेंडिंग रेंगाळत पडलेली कामं होती ही सगळी कामं आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न या सगळ्या कालखंडामध्ये आपण करण्याचा प्रयत्न आपण करतो. 4 फूट जमिनीचा प्रश्न असेल, 4 फूट जमिनीला एका बाजूला केंद्र राज्याचं जलसंपदा खातं, हजारो कोटी रुपये शासनाची वेगवेगळी धरणं असतील, कालवे असतील, त्या सगळ्या बांधारे असतील, याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आणण्यासाठी म्हणून एका बाजूला हजारो कोटी रुपये खर्च करते, दुसऱ्या बाजूला आपल्या शेतातलं त्या काळामध्ये रत्नापण्णा कुंभार असतील, सानेपडला असतील, कदमांना असतील, दिनकर यादव असतील, त्याबरोबर पेटरावकर असतील, ह्या सगळ्या लोकांनी अतिशय ह्या शेतकरी हा तालुका हरित क्रांतीचं स्वप्न पाहिलं आणि त्यावेळा त्यांनी साकार केलं. आज 40-50 वर्षानंतर ही अतिरिक्त पाणी आपल्या शेतामध्ये चाललंय, त्यामुळे नापिकीचा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये तयार झाला. पहिल्यांदा राज्य सरकारला आम्ही हे पटवून दिलं की थोडे पैसे जर आम्हाला 1.5-2 लाख रुपये जर सरकारने दिले तर निश्चितपणे आम्ही परत ही आमची जमीन ही पिकाखाली आणू शकतो. आणि ते राज्य सरकारला आम्ही पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो. आणि राज्य सरकारनं हे केवळ नुसतं शिरोळ तालुक्यापुरतं नव्हे तर राज्यासाठी हे धोरण स्वीकारलं आणि त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट हा शिरोळ तालुक्यातल्या 34 गावचा सर्वे केला आणि पहिला पायलट प्रोजेक्ट हा आलासमध्ये आज 225 एकराचा या ठिकाणी चालू आहे. जवळपास 29,000 रुपयामध्ये जर आपण जर स्वतंत्र आपण जर कर्ज काढून जर करायला म्हटलं तर जवळपास 2.25 लाख रुपये त्याला कर्ज काढायला लागते. आणि तो शारपणीचं जमीन परत आपल्या हाताखाली यायला जवळपास 3.5-4 वर्ष त्यात उत्पन्न मिळायला लागतं. म्हणजे 4 वर्षात बँकेचे पैसे हे काम दुप्पट होतात आणि ते शेतकऱ्याला परवडणारं नाही. म्हणून परवाच आम्ही राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्याकडं ही 29,000 रुपये जे मिळते जे आपल्याला भरायला लागतात ते सुद्धा भरायला लागू नये, ती सुद्धा आमची ताकद नाही. अशा पद्धतीची भूमिका आम्ही जलसंपदा मंत्र्यांच्याकडे मांडलेली आहे. आचारसंहिता झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा आणि काही आपल्याला कपात करून देता येते का, शेतकऱ्याला मोफत कशा पद्धतीने त्यांच्या जमिनी परत आपल्याला त्याच्या पिकाखाली आणता येतील का, ही बघण्याची भूमिका आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल ह्या तालुक्याला अनेक दिवसांच्या पासून वंचित होतं.
जवळपास 25 वर्षापूर्वी हे राज्य सरकारने हे धोरण स्वीकारलं की प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल असावं. ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये अजून प्रावीण्य मिळवायचे, एक अतिशय टॅलेंट आहे त्या मुलांच्या मध्ये, पण त्यांना ज्या पद्धतीनं भौतिक सुविधा निर्माण करायला पाहिजे त्या तालुक्यासाठी म्हणून तालुका क्रीडा संकुल असावं. पण अनेक दिवसांच्या पासून वंचित राहिलेलं तालुका क्रीडा संकुल सुद्धा आपण जवळपास 7.5 एकर आता आगर भागामध्ये तालुका क्रीडा संकुलाला जागा देतो आणि जवळपास 32 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा आपण प्रयत्न करतो. आज मागासवर्गीय उमेदवार आपल्याकडे जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आहे. आज या तालुक्यामध्ये आपण वसतिगृह, मागासवर्गीय मुलांच्यासाठी म्हणून स्वतंत्र वसतिगृह, मुलींच्यासाठी म्हणून स्वतंत्र वसतिगृह, आज शिक्षणाची सोय या सगळ्या मागासवर्गीय समाजातल्या मुलांना सुद्धा मुख्य प्रवाहात जर आणायचा असेल तर त्याच्या सगळ्या सोयी सुविधा करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला. आज पानंद रस्त्याचा प्रश्न आपण बघितला. पानंद रस्ते सुद्धा या तालुक्यातले जवळपास 350 किलोमीटर पानंद रस्ते आता आपण मंजूर केले. पण हे पानंद रस्ते जरी आम्ही मंजूर करून आणले, पैसे आणले, तरी सुद्धा ते पैसे पंचायत समितीत जमा होतात आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्याचं टेंडर निघते आणि त्याची बिलं जे त्याचं व नियंत्रण आहे ते पंचायत समितीत असते. त्यामुळं पंचायत समितीचे उमेदवार हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत की असे अनेक पानंद रस्त्याचे आता आपण उसात सीझन चालू आहे. एक मुंडकं जर आपल्याला काढायला जर घ्यायचं, बाहेरनं जर भाडं द्यायचं म्हटलं तर 1000 रुपयाने 2000 रुपये आज एक मुंडक्याला आपण पैसे देतोय. या सगळ्या परिस्थितीतलं कायमस्वरूपी हे शेतातले जाणारे रस्ते आपण गावातले रस्ते केले. काही रस्ते आता कॉन्क्रिटीकरणापर्यंत आपण आता सगळे बोल टू बोल कॉन्क्रिटीकरण केले. पण आपण ज्यामध्ये 12 तास आपण ज्या शेतामध्ये असतो त्या शेतातले रस्ते सुद्धा भविष्य काळामध्ये आपल्याला हे सगळे कशा पद्धतीने मजबूत होतील हे बघण्याचं काम आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. जवळपास 36 गावामध्ये नळ पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी, फिल्टर सकट आपण पाणी पुरवठ्याच्या योजना आता कार्यान्वित करतोय. काही 50% आहेत, काही 70% काम आहे. येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये फिल्टरचं स्वच्छ पाणी हे प्रत्येक ग्रामीण भागातल्या सुद्धा लोकांना मिळायला पाहिजे अशा पद्धतीची आपण भूमिका घेतोय. हे करत असताना लोकांच्यावर त्या फिल्टर पाण्याचा बोजा पडू नये म्हणून सोलरच्या ठिकाणी प्रत्येक फिल्टर हाऊसला सोलर देण्याची योजना सुद्धा आता नवीन आपण आता प्रस्ताव करतो आणि राज्य सरकारकडे सादर करतो की जेणेकरून या पाण्याचा बोजा हा लोकांच्या सामान्य माणसांच्यावर पडू नये अशा पद्धतीच्या योजना. आज पुराची परिस्थिती बघितलं, पुराच्या मध्ये सुद्धा गेल्या 5-7 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियंत्रण महाराष्ट्र सरकार असेल, कर्नाटक सरकार असेल या दोघांच्या मध्ये चांगल्या पद्धतीचं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं बऱ्याच अंशी आपल्याला या सगळ्या पुरामधनं आपल्याला राहत मिळाल्या. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारनं आता एशियन बँकेच्या माध्यमातून हे पाणी सगळं कृष्णेचं पाणी हे दुष्काळी भागाकडे वळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं यामध्ये सुद्धा कायमस्वरूपी आपल्याला ह्या सगळ्या महापुरातनं सुद्धा कशा पद्धतीनं आपल्याला ह्यातनं मार्ग काढता येईल हे बघण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी करतो. कन्यागताच्या गेल्या कन्यागतामध्ये सन्माननीय उल्हासदादा त्या काळामध्ये आमदार होते. जवळपास 125 कोटी रुपयाची कामं त्या काळामध्ये कन्यागतामधनं झाली. वेगवेगळे तालुक्यातल्या अडचणी त्या काळामध्ये सोडवल्या गेल्या. आता सुद्धा 2028 मध्ये परत कन्यागताचं पर्व येते. त्या कन्यागताच्या पर्वाच्या माध्यमातून आपण हा तालुका पर्यटनाच्या दृष्टीनं, तीर्थक्षेत्राच्या दृष्टीनं कशा पद्धतीने जोडता येईल हे बघण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. मग त्यातलं कल्लेश्वर तलावाचा आता सुशोभीकरणाचा पहिला टप्पा आपला पूर्ण झाला. भोजन पात्राच्या तिथं आपल्याला काही सुविधा करायच्या आहेत. दत्त मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या आणि भक्तांच्या सुविधा करायच्या. संतांची घोरपडेंची समाधी आपल्या या तालुक्यामध्ये आहे की अजून नव्या पिढीला, बऱ्याचशा नव्या पिढीला माहिती नाही. त्या संतांची घोरपडेंचं जे स्मारक आहे त्याला आपल्या ह्या सगळ्या पर्यटनामध्ये आणि तीर्थक्षेत्रामध्ये जोडायचं. विष्णू मंदिर जवळपास 350 वर्षाचं पुरातन विष्णू मंदिर आज कुरुंदवाडसारख्या शहरामध्ये आहे. कोपेश्वर मंदिर आज कुरुंदवाडला विष्णू मंदिराला जवळपास 2.5 कोटी रुपये आता आपण तिथल्या सगळ्या डागडुजीला आता दिलेत. आपल्या कोपेश्वर मंदिराला आता 35 कोटी रुपयाचं सगळ्या आतलं सुशोभीकरण, त्याच्यावरचं जे कंपाऊंड आहे त्या सगळ्या गोष्टीला आपण खर्च करतो की जेणेकरून आपल्याला तीर्थक्षेत्राला हे भाविक वाढले पाहिजेत, यात्रेकरू वाढले पाहिजेत, पर्यटनाच्या दृष्टीनं आपला तालुका हा नकाशावर आला पाहिजे की जेणेकरून ह्या तालुक्याला आलेला पर्यटक असेल, यात्रेकरू असेल, हा एक दिवस आला की तो पूर्ण दिवस या तालुक्यामध्ये फिरला पाहिजे की जेणेकरून गावातल्या लोकांचं, आसपासच्या ह्या तालुक्यातल्या लोकांचं व्यापार कशा पद्धतीनं वाढेल, उद्योग कशा पद्धतीनं वाढेल
अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. जिल्हा परिषदेच्या शाळेला जवळपास आता आपण 2.25 कोटी रुपये ह्या वर्षीला आपण सगळ्या तरतूद केल्या. सगळ्या ज्या जुन्या ज्या जिल्हा परिषद शाळा होत्या त्याची सगळी कौलं आता त्या ठिकाणी आपण पत्रे घालून त्या सगळ्या ज्या शाळा सुशोभीकरण करून व्यवस्थित कशा होतील हे बघण्याचा प्रयत्न केला. त्याला आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांना परवाच आमची मिटिंग झाली आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक स्मार्ट शाळा कशा पद्धतीने करता येईल यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याला सुद्धा 2 कोटी रुपये करून प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, कारण प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये शिकला पाहिजे तरच माझ्या कुटुंबाचं भवितव्य आहे. ही मानसिकता लोकांची बदलायसाठी म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा आपल्याला आधुनिकता कशा पद्धतीने आणता येईल हे बघण्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये घ्यायच्या. अशा अनेक योजना ज्या आहेत त्या सगळ्या नदी घाट आपण आता प्रत्येक गावाला दिले. जवळपास परवा सगळ्या 7 नदी पलीकडच्या 7 गावाला सुद्धा नदी घाट दिला. अशा पद्धतीनं तालुक्यातला सर्वांगीण विकास आणि हा सर्वांगीण विकास होत असताना तालुक्याचं प्रत्येक कुटुंबाचं दरवेळी उत्पन्न कशा पद्धतीनं वाढेल ही बघण्याची भूमिका ही आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या भविष्य काळामध्ये भविष्य काळामध्ये आपल्याला करायला लागणार. आणि हे करायसाठी म्हणून ही जिल्हा परिषदेचे आपले उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार हे निवडून येणं हे सुद्धा तेवढंच करतात. खरं म्हणजे पेंटरचं नाव कोणाला माहीत नाही असा ह्या पंचकृषीमध्ये एकही माणूस नाही. अनेक वर्ष पेंटरनं आमच्या सगळ्या परिवाराची आमच्या सगळ्या उद्योग समूहामध्ये अनेक वर्ष काम केले, सेवा केल्या. त्या माणसाला त्या काळामध्ये आम्ही एक तिकीट देऊ शकलो नाही ही खरी वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं त्याला घ्यायला. पण ज्यावेळा आज तिकीट द्यायचा प्रसंग आला त्यावेळा दुसरीकडनं आर्थिक परिस्थिती नाही. बंधूंनो, जर आपल्या ह्या शाहू विकास आघाडीचे एकंदरीत सगळे उमेदवार बघितले, जिल्हा परिषदेचे असतील, पंचायत समिती असतील, हे सगळे ज्यावेळा आपण उमेदवार बघतो त्यावेळा आपल्याला एक लक्षात येईल, आम्ही पैसे कोणाकडे किती आहेत बघून जे उमेदवारी दिली नाही त्या प्रत्येक उमेदवाराची ताकद बघून तो उमेदवार लोकांची सेवा करू शकतो का नाही हे बघून प्रत्येक उमेदवाराला आपण या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सगळे जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार ज्या पद्धतीने गेल्या 6 वर्षामध्ये त्या विकासाचा वेग आपण ठेवला आहे त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये हा विकासाचा वेग आम्ही निश्चितपणे ठेवू. आपण त्या दोन्ही आमचे जे 3 उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं त्यांच्या समोरचं जे शिट्टी चिन्ह आहे त्या शिट्टी चिन्हावर आपण मतदान करून त्या सगळ्या उमेदवारांना आपण मतदान करून विजयी करावं एवढी कळकळीचे आवाहन करतो. या तालुक्याच्या विकासाचा वेग त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये ठेवायचं अभिवचन आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.